तर मी आता थोडे टोमॅटो घातला, एक टोमॅटो घातला छोटा बारीक चिरून आणि थोडा मटार घातला आहे. आणि आता मी काय करते, थोडी कांद्याची पात घालते. तर हे बघा, तर मी थोडीशी मस्त असं आपण मटार भात म्हणतो ना तसंच, पण मी मशरूम भात करते. मराठी भाषेत स्पष्ट सांगते. काही जण ह्याला मशरूम बिर्याणी पण म्हणू शकतात. तर आता मी आयडिया काय करते, माझा लेक आहे ना जरा भात खायचं म्हटलं की खूप किरकिर करतो. म्हणून मग मी आयडिया थोडीशी थोडं डोकं लढून मी काय केलं आहे, अगदी थोडा मॅगी मसाला, हा हा मॅगी मसाला आहे तो घातला छानपैकी. आणि थोडंसं परतून घ्यायचं. थोडं परतून घेतल्यामुळे काय होतं, जरा चव पण चांगली लागते आणि सगळं असं भाज्या वगैरे सगळ्या मिळून येतात सगळ्या. हां, आणि तर आता मी काय करणार आहे, आता थोडं तांदूळ भिजवून ठेवलेले होते हे अर्धा तास, तर मी हे तांदूळ घालते बघा सुंदरपैकी. आणि हां, त्याच्यावर सगळं तांदूळ सगळे, आता थोडंसं पाणी राहिलं आहे त्याच्यात, हरकत नाही. सगळं, कारण मुलं आहे ना काही भाज्या खायला कंटाळा करतात, पण मुलांना ना मशरूम, पनीर, हां तुम्ही अशीच पनीरची पण करू शकता. तुम्ही पनीर फ्राईड करून तांदूळ शिजलेला असेल तर त्याच्यामध्ये मिक्स करून थोडीशी शेजवान चटणी, आम्ही तिखट कमी खातो त्यामुळे आम्ही तिखट जरा जास्त कमीच असतं आमचं, त्यामुळे तर हे असं आम्ही केलेलं आहे. तर मी हे तांदूळ त्याच्यात घातलेले आहेत. आता
आता ही मी एक मिरची घातलेली आहे. तर मिरची घातल्यामुळे मी काय केलंय, थोडंसं आलं लसूण थोडं ठेचून टाकलंय. त्यामुळे जास्त असं स्मोकी आणि फ्लेवर येतो, खूप छान लागते ती. आणि थोडासा गोडा मसाला टाकल्यामुळे स्पायसी पण नाही. आता हे उरलेलं ही कांद्याची पात ही सगळी मी घातली. हां, आणि मशरूम काय लगेच शिजतात, त्यामुळे काही त्यांना असं शिजवायची गरज नाही. त्यामुळे हे बघा, आता मी हे मशरूमचे तुकडे त्याच्यात घातले. तर आता हे गरम पाणी घेतलंय मी. हे गरम पाणी आपण कधी पण बिर्याणी करताना गार पाणी घालायचं नाही, नाहीतर मग ती बिर्याणी फुलत नाही. आणि आता मी शेवटचं हे आता फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मी काही मीठ मगाशी घातलं नव्हतं, त्यामुळे हे आता छोटा चमचा आहे म्हणून मी 2 चमचे घालते. पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आणि परत एकदा आपण सगळं हे ढवळून घेणार आहोत. आणि कसं लागेल तसं आपल्याला थोडं गरम पण पाणी, थोडं आता मला वाटतंय की गरम पाणी घालायची गरज आहे, म्हणून मग मी आता हे मी परत थोडं गरम पाणी घातलंय. हां, आता हे बरोबर आहे. आम्हाला तिघांना भात पाहिजे म्हटल्यावर, आणि उद्या दोघंही आम्ही थोडं थोडं डब्यात घेऊन जाणार. मग त्यामुळे एवढा तर लागणारच आम्हाला, कारण आमचे तर बघा, आता मी ना सुंदरपैकी हे कशी मशरूमची बिर्याणी कर. आता तुम्ही मशरूमची बिर्याणी म्हणू शकता, किंवा आपण जसं की मटार भात म्हणा, किंवा तसा मशरूम भात म्हणू शकतो. तर हे हे केलेलं आहे. आता हां, तर आता मी काय करणार आहे, झाकून ठेवणार आहे जरा वेळ. थोडंसं आणि त्याच्यावर पण मी आता पाणी घालणार आहे, म्हणजे काय होईल, छानपैकी ती मस्तपैकी अशी वाफून वगैरे छान होईल आणि सुंदर चव लागेल.